दादा जामखेडमध्ये रोहितदादा पवार यांनी नाराजी व्यक्त केली कशी काय? जामखेडमध्ये आघाडीमध्ये आम्ही दोन्ही पक्ष लढणं हे आवश्यक होतं. मात्र जो संवाद आहे, जी चर्चा आहे, ती चर्चा कुठेतरी शेवटापर्यंत गेली नाही. चर्चेमध्ये आम्ही एक दुसऱ्यांच्या अनुषंगानं समजून घेण्यामध्ये कुठेतरी संवादाचा अभाव राहिला असेल आणि परिणामी त्या ठिकाणी ही आघाडी होऊ शकली नाही. त्यामुळे येणाऱ्या काळात आघाडीच्या संदर्भामध्ये सकारात्मक स्वरूपामध्ये चर्चा करणं हे आवश्यक आहे. आणि जामखेडमध्ये रोहित पवारांचं खूप चांगलं काम आहे. राजकीय स्वरूपाचंच नाही तर विविध सामाजिक काम देखील ते चांगल्या स्वरूपात करतात आणि त्यांनी सर्वांना सोबत घेऊन चाललं पाहिजे आणि सर्वांनी त्यांना सहकार्य केलं पाहिजे, अशी एकंदरीत राजकीय परिस्थिती आहे. ते महाविकास आघाडीचे एक जबाबदार नेते आहेत आणि त्यांना नेहमी सहकार्याची भूमिका ही काँग्रेस पक्षाची राहील. पुढच्या काळात अधिक संवाद हा कसा त्याच्याशी साधता येईल या अनुषंगानं काँग्रेस पक्ष प्रयत्नरत राहील. पालिका निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी आणि राज ठाकरे यांनी सोबत लढावं, त्यांची जी भावना आहे त्या भावनेच्या संदर्भात आम्हालाही आदर आहे, सहानुभूती आहे. मात्र ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे आणि कार्यकर्त्यांचा आग्रह जो आहे हा या निवडणुकीमध्ये सर्वांना निवडणूक पंजाच्या निशाणावर लढू द्या, अशा प्रकारची त्यांची आग्रह आहे. कार्यकर्त्यांची तशा स्वरूपाची भावना आहे, नेत्यांची तशा स्वरूपाची भावना आहे. करिता आम्ही त्या ठिकाणी स्वबळावर निवडणुकीला सामोरं जात आहोत आणि या संदर्भामध्ये आम्ही आणि शिवसेना असा कुठल्याही प्रकारचा टाय नाही, कुठल्याही प्रकारचा त्यामध्ये विरोध नाही. तर आमची आणि शिवसेनेची त्या ठिकाणची जी लढत आहे ही मैत्रीपूर्ण स्वरूपाची ही होणार आहे. आणि या संदर्भामध्ये महाराष्ट्राचे प्रभारी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे रमेश चेन्नीथलाजी यांनी सविनय काँग्रेस पक्षाची भूमिका ही शिवसेनेपर्यंत पोहोचवलेली आहे. महापालिका निवडणुकीमध्ये कोणालाही दारू पाजू नका, विकासाच्या मुद्द्यावर मतं मागा, भाडोत्री गुंड आणू नका, पैशाचं वाटप करू नका, अशा पद्धतीचा सल्ला दिलाय. कसं पाहता तुम्ही? म्हणजे या निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर असं झालंय, या मताशी नितीन गडकरीजी पण सहमत आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक असले तरी आणि भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राहून गेलेल्या नितीन गडकरींच्या बद्दल एक सर्वसमावेशक अशा स्वरूपाची एक भूमिका त्यांच्या माध्यमातून नेहमी ध्वनित होत असते की त्यांची भूमिका ही मूलभूत स्वरूपाची आहे. अशा स्वरूपामध्ये आव्हान करण्याची वेळच खरं पाहिलं तर ही येण्याची आवश्यकता नव्हती. इतपर ती आज त्यांनी त्यांच्या मनातील आणि जी ग्राउंड रियालिटीची जी भूमिका आहे आणि भावना आहे ती त्यांनी त्या माहितीच्या आधारावर बोलून दाखवलेली आहे. त्यांचं स्वागत आहे. मात्र मूळ मुद्दा हा आहे की गडकरी साहेबांचाच पक्ष हा गडकरी साहेबांचा ऐकेल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.